विश्वगुरु स्वामी रामदेवजी महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन। बंधू भगिनींनो, आज संपूर्ण जग आपल्या भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या योग आणि प्राणायामाच्या माध्यमातून निरोगी राहण्याचा प्रयत्न करत आहे। आज आहे 4 ऑगस्ट, श्रद्धेय बाळकृष्णजी महाराजांचा जन्मदिवस आणि या निमित्तानं आयुर्वेद आणि जडीबुटीच्या माध्यमातून आपलं जीवन निरोगी कसं ठेवता येईल याचा आम्ही सातत्यानं जनसामान्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो। गेल्या 10 वर्षापूर्वी संपूर्ण विश्वामध्ये अमेरिकेमध्ये सर्वात जास्त हार्ट डिसीज असलेले रुग्ण होते आणि आज जर आपण पाहिलं तर अमेरिका जगामध्ये 26व्या क्रमांकावर आहे हृदयविकाराच्या बाबतीत। आणि याचं रहस्य आहे त्यांनी योग अंगीकारलेला आहे। आज अमेरिकेच्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये योगा अँड वेलनेसचे सेंटर सुरू आहे। परमपूजनीय योगऋषी स्वामीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आज अमेरिकेने हृदयविकारावर विजय मिळवलेला आहे। परंतु आज आपण पाहतोय जगामध्ये WHO ची ही आकडेवारी आहे, जगामध्ये प्रथम क्रमांकावर आहे भारत। अगदी 30-35 वयामध्ये हार्ट अटॅक येऊ लागलेले आहेत। आपला तरुण, आपली नवी पिढी कुठंतरी या प्राचीन भारतीय संस्कृतीची नाळ तोडून एक मुक्त धुंद पद्धतीत वागत आहे। त्यांना माझी विनंती आहे, आपण योगाच्या माध्यमातून, आयुर्वेदाच्या माध्यमातून, या पतंजली योगपीठाच्या माध्यमातून जो संदेश दिला जात आहे तो संदेश अगदी थोडंसं लक्ष देऊन ऐकावा आणि दररोज योग करावं आणि आयुर्वेदाच्या, योगाच्या, या जडीबुटीच्या माध्यमातून आपलं जीवन सुखी, निरोगी, आनंदी करण्याचा प्रयत्न करावा।